सॉरी, लास्ट व्हिडिओमध्येच बंद पडल्यामुळे आपण पुढे लेक्चर कंटिन्यू करू. सेकंड नंबरची सिस्टीम आहे क्लासिफिकेशनची, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. कोण देईल ती? बेंथम आणि हुकर. याच्यामध्ये बेसिस काय आहेत? याच्यामध्ये बेसिस आहेत नॅचरल अफिनिटीज बिटवीन एन्व्हायरमेंट अँड ऑर्गॅनिझम. याचा अर्थच काय? या सिस्टीममध्ये कशाचा विचार केला की मॉर्फॉलॉजिकल फीचरचा विचार केला प्राण्याचा. मॉर्फॉलॉजिकल फीचर म्हणजे काय? की त्यांचे बाहेरून दिसणारे गुण. त्याच्यानंतर कशाचा विचार केला? ॲनाटॉमिकलचा विचार केला. ॲनाटॉमिकल म्हणजे त्यांचे प्राण्याचे आपलं झाडाच्या शरीरामधले मधले इंटरनल स्ट्रक्चरचे गुण. आणि त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टरचा विचार केला. रिप्रोडक्टिव्हचा विचार केला. त्याच्यानंतर फिजिओलॉजिकलचा विचार केला. फिजिओलॉजिकल म्हणजे शरीरात होणाऱ्या ज्या क्रिया असतात, जेवण, पचन. रिप्रोडक्टिव्ह म्हणजे त्यांचे रिप्रोडक्शन कसं करतात. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे बाहेरून दिसणारे गुण. आणि ॲनाटॉमिकल म्हणजे मधली रचना. मॉर्फॉलॉजी म्हणजे बाहेरची रचना. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला काय म्हणतात? नॅचरल अफिनिटीज बिटवीन एन्व्हायरमेंट अँड ऑर्गॅनिझम. जसं की एक्सटर्नल कॅरेक्टरही घेतले, इंटरनल फीचरही घेतले. एक्सटर्नल म्हणजे मॉर्फॉलॉजी, इंटरनल म्हणजे ॲनाटॉमी. एम्ब्रिओलॉजीचा विचार केला आणि फायटोकेमिस्ट्रीचा विचार केला. फायटो म्हणजे काय असते? झाड. फायटो म्हणजे झाड. केमिस्ट्री म्हणजे झाडामधले केमिकल आणि झाडामधले जे कंपाऊंड असतात त्यांच्या रिॲक्शन ज्याच्यामध्ये अभ्यास केला जाते त्या विषयामध्ये त्याला काय म्हणतात? फायटोकेमिस्ट्री. तर नॅचरल सिस्टीममध्ये अजून नुसते आतले बाहेरचे गुण नाही तर भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये गुणांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. तिसरी नंबरची सिस्टीम आहे फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. याचं बेसिस काय? याच्यात सगळ्यात मेन काय असते? इव्हॉल्युशनरी हिस्ट्री. ही उत्क्रांतीमध्ये कोण कोणाच्या जवळचं नातेवाईक आहे, कोणतं झाड कोणाच्या जवळ पडते आणि कोण कोणाच्या दूर पडते. उत्क्रांतीमध्ये जसं बघा, इफ ऑर्गॅनिझम प्लेस्ड इन सेम टॅक्झा दे हॅव कॉमन ॲन्सेस्टर. जर आपण क्लासिफिकेशन केलं आणि क्लासिफिकेशनमध्ये काय असतात? टॅक्झा असतात. टॅक्झा म्हणजे काय? कॅटेगरी. एकाच कॅटेगरीमध्ये जर आपण ऑर्गॅनिझमला ठेवलं तर याचा अर्थ काय आहे की दे हॅव कॉमन ॲन्सेस्टर. त्यांचा पूर्वज एकच आहे. म्हणजे दोन्ही प्राणी एकाच पूर्वजापासून तयार झालेले आहेत. जसं बघा, टायगर आणि सिंह म्हणजे लायन, टायगर म्हणजे वाघ आणि लेपर्ड हे सगळे आपण एकाच कॅटेगरीमध्ये ठेवलेत पॅन्थरामध्ये. म्हणजे सगळ्यांचा, या तिघांचा पूर्वज एकच आहे. बाय द हेल्प ऑफ दिस क्लासिफिकेशन रिलेशन बिटवीन ऑर्गॅनिझम्स कॅन बी एस्टॅब्लिश्ड. तर वेगवेगळ्या ज्या प्राण्यांमधलं जे नातं आहे, रिलेशनशिप म्हणजे काय? रिलेशन म्हणजे नातं. हे काय करता येते? आपल्याला इस्टॅब्लिश करता येते. म्हणजे दोन प्राणी किंवा दोन झाडं एकमेकांचे नातेवाईक कसे आहेत, म्हणजे कोणते दोन झाडं एकमेकांच्या जवळ आहेत आणि कोणते दोन झाडं एकमेकांपेक्षा जास्त डिफरंट आहेत, हे फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशननं आपल्याला सांगता येते. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? फायलोजेनेटिक शब्द आला की तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे इव्हॉल्युशनरी हिस्ट्री. इव्हॉल्युशनमध्ये कोण कोणाचा पूर्वज आहे ह्याचा विचार केला जातो फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये. टाईप्स ऑफ टॅक्झॉनॉमी बघा. नंबर 1ची टॅक्झॉनॉमी कोणती आहे? तर न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. नंबर 2ची कोणती आहे? सायटो टॅक्झॉनॉमी. त्यालाच काय म्हणतात? कॅरिओ टॅक्झॉनॉमी. आणि नंबर 3ची टॅक्झॉनॉमी कोणती आहे? केमो टॅक्झॉनॉमी. हे टॅक्झॉनॉमीचे प्रकार आहेत. आता न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी काय असते बघा, एकाच झाडाला खूप गुण असतात. त्याचे व्हेजिटेटिव्ह गुण, रिप्रोडक्टिव्ह गुण, मॉर्फॉलॉजिकल गुण, ॲनाटॉमिकल गुण, याचे खूप जास्त कॅरेक्टर असतात. एकाच टाईमला सगळे कॅरेक्टरचा अभ्यास करता येते ज्या टॅक्झॉनॉमीमध्ये, त्याला काय म्हणतात? न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. बघा, n number of characters can be studied by the help of computer. तर कम्प्युटरच्या मदतीने आपण n नंबर म्हणजे खूप जास्त, जसं इथं खाली दिलं बघा, thousands of characters can be studied. एक साथ एकाच झाडाच्या हजारो शतको कॅरेक्टर्सचा विचार आपल्याला करता येते. आणि पुढचं महत्त्वाचं काय? इक्वल वेटेज गिवन टू एव्हरी कॅरेक्टर. सगळ्या गुणांना आपल्याला सेम महत्त्व देता येते आणि त्यामुळं खूप चांगलं प्रकारे झाडाचं काय करता येते? सगळ्या गुणांचं ॲनालिसिस करता येते. त्या टॅक्झॉनॉमीला काय म्हणतात? न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. एकदा पाहून घेऊ टॅक्झॉनॉमी काय असते बघा. टॅक्झॉनॉमी म्हणजे काय आहे की टॅक्सिस
प्लस नॉमी. टॅक्झॉनॉमी म्हणजे टॅक्झा करणे, म्हणजे कॅटेगरीमध्ये काय करणे, आपल्याला उतरंडी एक तयार करायची आहे, प्राण्याची असो किंवा वनस्पतींची, म्हणजेच ऑर्गॅनिझमची. हे शब्द कोण दिलता? APD कॅन्डोल यांनी हा टर्म कॉइन केलता, म्हणजे शब्द दिलता. टॅक्झॉनॉमीमध्ये किती स्टेप असते? पहिल्यांदा असते कॅरेक्टरायझेशन, गुण द्यायचे, झाडाचे गुण ओळखायचे, झाडाचे आणि प्राण्याचे. त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन, त्या प्राण्याला आयडेंटिफाय करायचं. त्यानंतर त्याच्यात क्लासिफिकेशन म्हणजे त्याला योग्य त्याचं किंगडम, फायलम, क्लासमध्ये त्याला ठेवायचं. आणि शेवटी त्याचं नॉमेनक्लेचर करायचं, म्हणजे त्याला सायंटिफिक नाव द्यायचं. हे टॅक्झॉनॉमीमधल्या स्टेप आहेत. हे सगळ्या स्टेप लाईननं पाठ करा. कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर. चला, नंबर 2ची टॅक्झॉनॉमी काय? सायटो टॅक्झॉनॉमी, किंवा त्यालाच काय म्हणतात, कॅरिओटॉक्झॉनॉमी. सायटो शब्द आला की ते सायटो शब्द असते सेलसाठी, आणि कॅरिओ शब्द जे असते ते असते न्यूक्लियससाठी. तर ज्याच्यामध्ये पेशीचा अभ्यास केला जातो, पेशीच्या रचनेचा किंवा केंद्रकाच्या रचनेचा, त्याला काय म्हणतात? सायटोटॅक्झॉनॉमी. बघा, त्याच्यामध्ये सायटोटॅक्झॉनॉमीमध्ये सेलच्या स्ट्रक्चरचा अभ्यास केला जातो, आणि कॅरिओटॅक्झॉनॉमीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? क्रोमोझोमचा. क्रोमोझोमचे NO म्हणजे संख्या, नंबर, आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चर, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर की क्रोमोझोमची रचना कशी आहे, आणि क्रोमोझोमचं बिहेवियर, क्रोमोझोम कसे वागत आहेत, स्वतःला एक्सप्रेस कसं करतायत, कॅरेक्टर्स. तर हे कॅरिओटॅक्झॉनॉमीमध्ये केलं जाते. आणि सायटोटॅक्झॉनॉमीमध्ये पेशीची रचना बघितल्या जाते. त्याच्यानंतर तिसरं बघा आहे केमोटॅक्झॉनॉमी. केमो म्हणजे केमिकल. त्याच्यामध्ये हे बेस्ड ऑन केमिकल्स ऑफ प्लांट्स. झाडामध्ये जेवढे केमिकल्स असतात त्याच्यानुसार जी टॅक्झॉनॉमी केली जाते त्याला काय म्हणतात? केमोटॅक्झॉनॉमी. तर झाडामध्ये जसे कोणते केमिकल आहे? DNA केमिकल आहे, आणि जसं काही क्रिस्टल्स वगैरे असतात, प्रोटीन्स, आणि भरपूर केमिकल असतात, हार्मोन्स आहेत, आणि काही एन्झाईम आहेत, त्यांच्या सगळ्यांचा अभ्यास केला जातो केमोटॅक्झॉनॉमीमध्ये.